मित्रांनो, घरकुल योजनेची जी काही यादी आहे ती तुम्ही तुमच्या मोबाईलमधून PDF स्वरूपात डाउनलोड करू शकता आणि त्यामध्ये तुमचं नाव आहे की नाही हे चेक करू शकता अगदी 2 मिनिटांमध्ये. जर तुमचं त्यामध्ये नाव असेल तर त्यामध्ये तुम्हाला घर सेक्शन झालेलं आहे का नाही, किती हप्ते मिळाले आहेत, कोणाकोणाला किती हप्ते मिळाले, कोणाकोणाची नावं त्यामध्ये आहे, त्यामध्ये कोणाला घर सेक्शन झालेलं आहे, तर अशा प्रकारची सर्व माहिती तुम्ही डेट वाईज पाहू शकता. तर नमस्कार मित्रांनो, मराठी योजना यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. ही माहिती कशी पाहायची या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी. चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या वेबसाईटची जी काही लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला वरती मेनू ऑप्शन आहे, या 3 रेषांचा जो बॉक्स आहे त्यावरती क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिसेल आवाज सॉफ्ट. हा जो आवाज सॉफ्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आहे. आवाज सॉफ्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला 2 नंबरचा ऑप्शन दिसतोय रिपोर्ट. या रिपोर्ट ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. रिपोर्टवरती आल्यानंतर सर्वात खाली यायचे आहे. खाली आल्यानंतर सोशल ऑडिओ रिपोर्ट दिसेल, त्यामध्ये बेनिफिशियरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता आपल्याला इथे सर्वात पहिल्यांदा आपले महाराष्ट्र स्टेट जे आहे ते निवडायचे आहे. महाराष्ट्र स्टेट निवडल्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे तो जिल्हा तुम्हाला इथे निवडायचा आहे. त्यानंतर तुमचा इथे जो काही तालुका आहे तो तालुका इथे निवडायचा आहे. त्यानंतर तुमच्या गावाचे जे काही नाव असेल ते गावाचे नाव इथे निवडायचे आहे. निवडल्यानंतर तुम्हाला खाली 2024 ते 2025 सिलेक्ट करायचे आहे. कारण 2025 ते 2026 अजून लिस्ट लागलेली नाही, तर 2024 ते 2025 हे लेटेस्ट लिस्ट आपल्याला सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर पहिला ऑप्शन येतो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. अशा पद्धतीने हे सर्व सिलेक्ट करायचे आहे. हे सिलेक्ट केल्यानंतर एक कॅप्चर विचारला आहे, त्यामध्ये जे आन्सर टाकायचं आहे म्हणजेच की प्लस असेल किंवा मायनस असेल, जे काही विचारलं असेल ते तुम्ही इथे टाकू शकता. तर त्यानंतर खाली सबमिट बटनावरती क्लिक करून सबमिट करायचे आहे. अशा पद्धतीने ही सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर तुमच्या गावचे जे लाभार्थी आहेत ते खाली दाखवले जातील. तर इथे पहा आपल्याला नाव त्या गावामध्ये कोणाकोणाची नाव आहेत ही सगळी माहिती आपल्याला दिसेल. भरपूर अशी माहिती यामध्ये आहे. याची सर्वात पहिल्यांदा आपल्याला PDF डाउनलोड करायची आहे. PDF डाउनलोड हा ऑप्शन दिसेल, या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. डाउनलोड PDF बटनावरती क्लिक केल्यानंतर ही PDF डाउनलोड झाली आहे. PDF ओपन केल्यानंतर त्या लाभार्थ्यांची नावं दिसतील, तसेच लाभार्थ्याला रजिस्ट्रेशन नंबर आहे तो तिथे आलेला असेल. त्यानंतर लाभार्थ्याला घर सेक्शन झालेलं आहे का नाही, घर मिळालेलं आहे का नाही. जर मिळाला असेल तर त्याला 1,20,000 अनुदान भेटणार आहे. आता त्यामधलं त्याला किती मिळालेलं आहे, काही जणांना 15,000 मिळाले, काही जणांना हळूहळू मिळत आहे. तर ही सगळी माहिती दिसेल. ज्याचं नाव आता लागलेलं आहे त्यांची तारीखसुद्धा दिसेल, कधी लागलेलं आहे नाव. तर ही एक महत्त्वपूर्ण माहिती होती. आपल्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर मित्रांनो, घरकुल योजनेचा तुम्हाला लाभ मिळालेला आहे का, कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.